नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे। सध्या भारतात लोकशाही सुरू आहे की राज्यपालांची हुकुमशाही असा प्रश्न पडू लागलेला आहे। तमिळनाडूच्या निवडणुकीत अभिनेता विजयच्या टी.व्ही.के. पक्षानं 108 जागा जिंकून इतिहास घडवला। लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करत आहेत, पण राजभवनाचे दरवाजे मात्र उघडायला तयार नाहीत। राज्यपाल म्हणताय 118 आमदारांची सही आणा, मगच शपथविधी देऊ। पण यात खरी मेक काय आहे आणि महाराष्ट्राचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावर असा कोणता बॉम्ब टाकलेला आहे ज्यामुळे दिल्लीपर्यंत हालचाली सुरू झालेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिकोड करणार आहोत। शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा विषय तुमच्या आमच्या मताच्या अधिकारांचा आहे। विजयचा टी.व्ही.के. पक्ष आज तामिळनाडूचा सर्वात मोठा पक्ष ठरलेला असून त्यांच्याकडे 108 आमदार आहेत। सत्तेसाठी लागतात फक्त 118 आमदार, म्हणजे फक्त 10 आमदारांची कमतरता असून नियमानुसार राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलवायला हवं आणि त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करायला वेळ द्यायला हवा। पण तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी अट घातलेली आहे की आधी 10 आमदारांचा पाठिंबा सिद्ध करा। हाच तर वादांचा मुख्य मुद्दा आहे। या विषयावर प्रकाश आंबेडकर यांनी सडेतोड भूमिका मांडलेली आहे। आंबेडकर काय म्हणतात हे आता आपण समजून घेऊया। यामध्ये त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांच्या काळातील दाखवलेले ते काही क्षण, म्हणजे तेव्हा सर्वात मोठ्या पक्षाला आधी संधी दिली जायची। मग आंबेडकर यांचा आरोप आहे की राज्यपाल हे केंद्र सरकारला सांगण्यावरूनच विजय यांचा मार्ग होत आहे। त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या वेळी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांची आठवण करून दिलेली आहे। जर महाराष्ट्रात एका रात्रीत शपथविधी होऊ शकतो, तर तमिळनाडू सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या यांना का नाही, हा त्यांचा प्रश्न आज सोशल मीडियावर तुफान गाजतोय। व यामध्ये दुसरीकडे विजय हा फक्त अभिनेता नाही, तर तो आता सिस्टममधील 2 हात करतोय। प्रकाश आंबेडकर यांनी याला लोकशाहीची हत्या म्हटलेलं आहे। पण जर जनतेने एका पक्षाला सर्वात जास्त मतं दिलेली आहेत, तर राज्यपालांनी आडकाठी आणणं हे कितपत योग्य आहे? काँग्रेस आणि इतर लहान पक्षांनी विजयला पाठिंबा दिलेला तरी राज्यपालांची ही वेट अँड वॉचची भूमिका संशयास्पद वाटते। यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे हे प्रकरण फक्त तामिळनाडूचं नाही, तर उद्या हे महाराष्ट्रातही घडू शकते। प्रकाश आंबेडकरांनी जो इशारा दिलेला आहे तो गंभीर आहे। राज्यपाल हे पद घटनात्मक आणि राजकीय हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आहे की विजयला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यामध्ये होत आहे की खरंच कायद्यांची अंमलबजावणी सुरू आहे, हे येणारा काळच सांगेल। यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्न बरोबर आहेत का? विजयला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहा व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत पाहत राहा। नमस्कार।